दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक महानगरपालिका पश्चिम प्रभाग समितीची सभा सभापती सुरेश अण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी नगर सचिव नेरकर तसेच विभागीय अधिकारी घुगे उपस्थित होते। सभेदरम्यान प्रभाग क्रमांक 7, 12 आणि 13 मधील नगरसेवक हेमलता पाटील, राहुल शेलार, पांडे, आहेर, कांबळे, पवार, भामरे या नगरसेवकांनी आपल्या भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरावस्था आणि आरोग्याशी संबंधित विविध समस्यांवर आक्रमक भूमिका घेतली। संबंधित अधिकाऱ्यांना कठोर शब्दात जाब विचारत नागरिकांच्या अडचणी सभागृहात मांडण्यात आल्या। नगरसेवकांनी परिसरातील मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली। विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरत नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। त्या दृष्टी कामं झाली पाहिजेत। सभापती महोदय परत एकदा MNGL आणि त्यांनी आपल्या प्रभागामध्ये जिथे जिथे कामं केलेली आहेत ते रस्ते त्यांना ताबडतोब दुरुस्त करायला सांगा। 2 दिवस पाऊस आहे, पण परवा दिवशीपासून प्रभागातले सगळे रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आरोग्याचा प्रश्न सांगितला, कुठे शंतनू अतिशय गोड बोला माणूस आहे हा, म्हणजे फक्त गोड बोलून कामं होत नाही। हो ताई, आता 2 मिनिटात ट्रॅक्टर येतो, 5 मिनिटात ट्रॅक्टर येतो। अरे 5 मिनिटं 2 मिनिटं काही काम होत नाहीये। तुम्हाला प्रभागामध्ये जास्त ट्रॅक्टरची ट्रकची तुम्हाला सोय करावी लागेल। आमच्या इथले ब्लॅक स्पॉट उचलले जात नाही आणि आम्ही त्या संदर्भामध्ये पहिला तुमचा फोन उचलायला सुरुवात करा। स्पष्टपणे सांगते की फोन उचलायला सुरुवात करा, थातून मातून उत्तर देऊ नका। आणि तुम्ही सांगितलं 10 मिनिटात येतो तर 10 मिनिटात पाठवा। तुम्ही भले सांगा संध्याकाळी पाठवतो, उद्या पाठवतो, आम्हाला चालेल, पण आम्ही लोकांना तुम्ही 10 मिनिटात सांगता, आम्ही लोकांना सांगतो की 10 मिनिटात येणार आहे, 2 दिवस तुमचा परत फोन लागत नाही। तर शक्यतो तक्रारीचा भाव घेऊ नका आणि तुमच्याकडे इतकी वाहनं उपलब्ध आहेत तर नगरसेवकांचे प्रश्न सोडवा, एवढीच मी अटी। पश्चिम विभागाची जी सभा झाली त्याच्यामध्ये मेनली पावसाळ्यात जे पाणी साचतं ते, नंतर पिण्याचं पाणी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर गढूळ पाणी, असे सर्व विषयावर सदस्यांनी चांगल्या प्रकारे चर्चा केली आणि त्या पद्धतीने आपण अधिकाऱ्यांना पण सांगितलं की कोऑर्डिनेशन ठेवा। कोऑर्डिनेशन असल्यावर बऱ्याचशा गोष्टी बोलून सुटतात आणि एकमेकांना जर आता बाहेरचे काही कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत त्यांना सुद्धा ह्या प्रशासनाने यांचं कोऑर्डिनेशन करून द्यायला पाहिजे। कोऑर्डिनेशन केलं तर ते कोण काय करतं हे पण कोऑर्डिनेशन होत नाही, त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात। हे सर्व आम्ही हे करताना असं केलं का तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सर्वांचं कोऑर्डिनेशन करून सर्व विभागाचे आणि मग काम करा, म्हणजे आपल्याला याच्यातून निश्चितपणे चांगलं मिळेल। कॉन्ट्रॅक्टर आहे विदाऊट यांनी जे करत असतील तर त्यांना एक तर दंड केला पाहिजे किंवा त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, हे सांगितलं आपण त्यांना। अशा याच्यात एकच मार्ग म्हणजे जोपर्यंत हायकोर्टाचे हे आहे स्टे आहे तोपर्यंत तर आपल्याला काही करू शकत नाही, परंतु ही गोष्ट लोकांना माहीत नाही, ती लोकांना पण माहीत झाली पाहिजे। त्याच्यामुळे अनेक प्रश्न हे सदस्यांनाच विचारले जातात। त्याच्यामुळे आम्ही सांगितलं का तुम्ही ताबडतोब आहे ना एक पेपरला किंवा एक प्रेस नोट द्या, म्हणजे सर्व लोकांना माहीत। त्याच्यात दुसरं पण असं आहे का आपले जे इलेक्ट्रिकल जे आहे विद्युतवाले ते तोडतात, त्यांना काही स्टे नाही आहे, काही एकदम अति हे असेल तर निश्चितपणे ते केलं पाहिजे। त्यांच्या थ्रू जरी सांगितलं, त्यांना कोऑर्डिनेशन केलं तरी जे एकदम महत्त्वाचे आहे ते झाडं फांद्या तोडता येतील। सभापती सुरेश पाटील यांनी सभेत मांडण्यात आलेल्या सर्व सूचना आणि तक्रारींची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करून नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले। तसेच प्रलंबित कामांबाबत वेळेत कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्यासही सांगितले।
प्रतिनिधी करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.